पण 2019 जुलैला बीएसटीला BIR ऍक्ट मधून बाहेर काढलं. कारण अनेक 1-2 संघटना होत्या, त्याची इच्छा होती की आम्हाला मान्यता प्राप्त बनायचं आहे, पण मान्यता मिळाली नाही. तर त्यांनी आपलं सुरक्षा कवच असणारं BIR ऍक्ट मधून बीएसटीला बाहेर काढण्याचं काम केलं. आणि काय झालं, त्यांनी घाईघाईत जाऊन सुरुवातीला MOU आणि नंतर त्या MOUचं एग्रीमेंट, आणि ते म्हणाले की आम्ही 7वा वेतन आयोगाच्या धर्तीवर मिळवलेला. ना 7वा वेतन मिळाला, ना धरती, ना आकाश, काहीच मिळालं नाही. मध्ये लोंकळत ठेवलं. पण जे त्यांनी केलं मित्रांनो, त्यांनी आपल्या मृत्यूपत्रावर सही करण्याचं काम त्यांनी लिहून दिला बीएसटीला की येणाऱ्या काळात बेस्ट उपक्रम जे काही आर्थिक काटकसर आणेल ते त्यांना मंजूर. येणाऱ्या काळात बेस्ट उपक्रम जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्यांना मंजूर. याला काय अर्थ राहतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे कराल तुम्हाला मुभा. आणि म्हणून काय अवस्था झालेली आपली, MOU असून 3,337 बसगाड्या आलेल्या नाही. MOU असून ड्रायव्हरला कंडक्टरचं काम करायला लावतायत, मेकॅनिकला दुसरं काम देत आहे. आता ते दिवस लांब नाही येणार मित्रांनो, ज्या वेळेला सांगतील आता आमच्याकडे गाड्याच राहिलेल्या आहेत, तुम्ही आता स्कॅव्हेंजरचं काम करा, तुम्ही आता बाकीचं काम करा, तुम्हाला मी पगार देतोय, काम करा. आणि काही दिवस तेही लांब नाही की एक दिवस हे ठरवतील की आता गाड्या शिल्लक नाहीत, बसून पगार कसा द्यायचा. आणि मग कारण या नालायकांनी लिहून दिलेलं आहे, येणाऱ्या काळात तुम्ही आर्थिक काटकसर करू शकता, तर तुम्ही एक दिवस याल आणि तुम्हाला 3 महिन्याचा पगार हातात देतील आणि सांगतील आता तुमची गरज नाही, तुम्ही घरी जा. ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे. म्हणून आपण लढतोय, कारण आपल्याला 2019च्या MOUचा अंमलबजावणी पाहिजे. आपण ते बेस्ट वर्कर्स युनियननी 16 ते 21चं कराराचं जे मागणी पत्र दिलंय त्याच्यामध्ये आपण खरा खुरा 7वा वेतन आयोग मागितलाय ते आपल्याला पाहिजे. 2018 मध्ये जे यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले, सर्व कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो जे दिले ते फक्त ठेकेदाराच्या बाजूचे दिले, कामगारांचं हित त्याच्यात कुठेच बघितलं नाही. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट क्लिअर सांगतो की जर एकतर मुळात तुम्हाला जिथे परमनंट स्वरूपाचं काम आहे तिथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देता येत नाही, पण जर तुम्ही दिलं तरी तुम्हाला समान कामाला समान दाम या तत्वावर तुम्हाला पगार द्यावा लागतो. म्हणजे जर तुम्ही ड्रायव्हर असाल आणि तुमच्या समकक्ष परमनंट ड्रायव्हर बीएसटी मध्ये असेल तर त्याचा जो पगार आहे तो तुम्हाला द्यायला पाहिजे आणि त्याच्या ज्या सेवा शर्ती आहेत त्याच तुम्हाला द्यायला पाहिजेत, असा नियम आहे मित्रांनो, असा कायदा आहे. पण यांनी सर्व दाबावर ठेवलं. आणि आज ही परिस्थिती आहे की वेटलिस्ट मध्ये काम करणारा ज्याला तिकडे किमान 35,000 मिळायला पाहिजे आणि सेवा शर्ती वेगळा CL, PL, SL सर्व मिळायला पाहिजेत, पण आज काय मिळतंय सांगताना 22,000, 23,000, हातात येताना 16-17,000, ते सुद्धा जेमतेम येतात. कसं घर चालणार, कसं कुटुंब जगणार आहे. आणि म्हणून मित्र, काय परमनंट कामगार आणि काय कॉन्ट्रॅक्टचा कामगार, आज परिस्थिती अशी आलेली आहे, जर लढलो नाही तरी बीएसटी जगणार नाही मित्र. कारण तुम्ही कुठेही बघा, कोणताही वर्तमानपत्र उचला, काय म्हणतात, बीएसटी लॉस मध्ये. सर लॉस आणि प्रॉफिटचा ज्या वेळेला प्रश्नच नाही, ही अत्यावश्यक सेवा आहे. कोविड मध्ये सेवा देताना कोणी लॉस बघितला का, कोणी सांगितलं कशाला करताय, याच्यात नफा होणारच नाहीये. आपण कोविड मध्ये सेवा दिली, मुंबई बंद होती, रेल्वे असेल बाकी असेल बंद होती, बीएसटी फक्त सुरू होते आणि बीएसटीने मुंबईला जगवण्याचं काम केलं. त्यावेळेला आपल्यातले अनेक कर्मचारी, आपले सहकारी त्यांचा जीव गेला, पण ही बीएसटी थांबली नाही. मित्रांनो, ही वेळ आलेली आहे की आपल्याला लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण नोव्हेंबर मध्ये उपोषणाचं आंदोलन, काही लोक म्हणाली अरे कशाला, सेटलच करायला पाहिजे होतं, मोकळच केलं पाहिजे होतं. कसं होणार, कोविड सामर्थ्यात 200 कोटी येता येता 5 वर्ष लागली.
कधी एका बापाने सांगितलं मी दिले, कधी दुसऱ्या बापाने सांगितलं मी आणले, प्रत्येक बाप नवीन आले. पण मुळात कोविडचा भत्ता आपल्याला लागूच केला गेला नव्हता. ज्या वेळेला कोविड सुरू झाला त्यावेळेला बेस्ट वर्कर्स युनियनने आंदोलनाची भूमिका घेतली. त्यावेळेला बीएससीच्या कर्मचाऱ्यांना कोविडचा भत्ता लागू करण्याचा निर्णय सरकारने केला मित्र. आणि आज एक बाप येतो हे सांगतो ठीक आहे 200 कोटी यायला 5 वर्ष लागली. आज ग्रॅज्युएटीची आणि अंतिम देयाची थकीत रक्कम ही जवळपास 1,500 कोटी आहे मित्र. आणि हे शाळे ज्यांना कुठेही आंदोलन करायचं नाही, कुठेही काही कामगार हिताचा निर्णय घ्यायचा नाही, हे म्हणतात एका दिवसात आले पाहिजे होते, का नाही आले? कसं येणार? आपण ज्या वेळेला 6 ऑगस्टला आझाद मैदानावर मोर्चा नेला फक्त ग्रॅज्युएटीच्या प्रश्नावर, त्यावेळेला आयुक्त साहेबांची जी बैठक झाली त्या बैठकीत आम्ही सांगितलं की तुम्हाला वेगळा पैसा द्यावा लागेल ग्रॅज्युएटीसाठी. कारण कोविड भत्त्यासारखे जर तुम्ही पैसे देत गेले तर तो माणूस जिवंतच राहणार नाही जोपर्यंत त्याची ग्रॅज्युएटी येईल. आणि पुढच्यांना त्यांची ग्रॅज्युएटी मिळेल की नाही याची शाश्वती राहणार नाही. आणि त्याच धर्तीवर मित्रांनो आता माननीय जनरल मॅनेजर सोनिया सेठीजी त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 2,500 कोटी रुपये जी थकीत देणी आहे त्याच्यासाठी मागितलं आणि 3,000 कोटी बाकीच्या गोष्टींसाठी मागितलं. पण त्यांचं पत्र होते 5 तारखेच, त्यानंतर त्या रजेवर गेल्या आणि आज ते 6 मार्चला येणार असं आहे. म्हणजे आज परत तुम्ही जर कोल्हापुरात गेला तर जनरल मॅनेजर नाही आहे. म्हणजे मला असं वाटायला लागलेलं आहे की कोणालाही बीएससीची जबाबदारी घ्यायचीच नाही असं दिसतंय. कारण ते बोलताना बोललेलं 6 तारखेला येतील, पण येतील तेव्हा येतील तोपर्यंत काही शाश्वती नाही. पण की याच्या आधी आले, 2 आले, 3 आले, जीएम आले, कोणी 2 महिने केले, कोणी 4 महिने केले आणि गेले. मित्रांनो 14 नोव्हेंबरला जो आपली वाटाघाटी झाल्या जनरल मॅनेजर मॅडम बरोबर, त्याच्यात एक ठरलं होतं की 3 महिने या सर्व विषय, मग तो वेटलिस्ट कामगारांचा असेल, आपल्या अग्रीमेंटचा असेल, ग्रॅज्युएटीचा प्रश्न असेल, सप्लायच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, या सर्वांना घेऊन 3 महिने वाटाघाटी होतील आणि निर्णय केला. वाटाघाटी नक्कीच झाल्या पण निर्णय झाले नाहीत. काही निर्णयांसाठी जनरल मॅनेजरांची हवी पण आता जनरल मॅनेजर नाही आणि म्हणून 3 महिने होत आले. आपण दुरू हॉलची सभा लावली आणि त्यात 1 महिना घेतला. का घेतला? कारण आता मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आलेले आहेत, माननीय महापौर आलेले आहेत, बीएससी कमिटी कालच स्थापन झाली, स्टँडिंग कमिटी स्थापन झालेली आहे. आपण एक प्रयत्न करू यांच्यापर्यंत जायचं, आमचे प्रश्न यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू. जर काही झालं तर ठीक, नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय काय राहणार? या लोकांनी सांगितलं अरे तुम्ही शशांक रावांनी उपोषण केलं, उपोषणाने काय मिळालं? मित्रांनो उपोषणाने जे मिळालं, आपले प्रश्न लोकांपर्यंत पोहोचले. त्याच्या आधी कोणी बोलत होतं का की वाटाघाटी, कोणी बोलत होतं का की एग्रीमेंट बद्दल चर्चा होईल? कोणीही कोणतेही युनियन चार्टर ऑफ डिमांड्स मागणी पत्रावर एक ब्रत आणि काढत होत. आपण जे 14 तारखेला वाटाघाटी केली त्यातून आपण मागणी पत्रावर चर्चा सुरू केली. आपण त्या मीटिंग मध्ये आपण सांगितलं म्हणून पैसे शेवटी पैसे कोण देणार? तर मुंबई महानगरपालिका देणार. म्हणून आपल्या त्या 14 तारखेच्या जनरल मॅनेजर सोबतच्या मीटिंग मध्ये मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर फायनान्स हे तिथे हजर होते. हे आपण त्याच्यातनं केलं. आपण हे सर्व प्रश्नांना वाचा फोडला, हे आपण केलं आणि एका माणसाने उपोषण केलं. मित्रांनो कोणाचाही खाडा झाला का? कोणावरही काही केस झाली का? मग काय वाईट आहे? आणि म्हणे हे म्हणतात म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही. मित्रांनो तुम्हाला आठवण करून देतो, जोपर्यंत BIR कायदा होता
मग बेस्ट कामगार सेना असेल, दुसऱ्या युनियन असतील, फार मोठ्या मोठ्याने बोलायच्या, अरे आम्हाला कोर्टात जाता येत नाही, पॉलिसी मॅटरवर बोलता येत नाही, कारण बेस्ट वर्कर्स युनियन मान्यता प्राप्त. मित्रांनो, 2019 जुलै 26 ला BIR मधलं BST ला बाहेर काढलं. 5 वर्ष उलटून गेली आहेत. 6वं वर्ष सुरू झाला. या एकाही युनियनने पॉलिसी मॅटरवर एक साधी केस मला करून केलेली दाखवावी. मित्रांनो, कोणी केलेली नाही. ह्याला पडलेलीच नाही. हे कोर्टात कशासाठी जातात? जर काही मेंबरशिपची केस असेल जातील. आपल्या रेफरन्स जो चालू आहे मागणी पत्राचं, तिथे नाक खुपसायला बेस्ट कामगार सेना गेली, तिकडनं त्याला हकललं केलं. आणि आज आनंद आहे, काही युनियन्स एकत्रित आले आहेत. कृती समिती काय कृती करतील माहिती नाही मित्रांनो, कारण हे लोक काय बोलतायत, काय नाही देणार आहेत. कारण की त्या कृती समितीमध्ये किमान 4 युनियन अशा आहेत, किंवा त्या 4 युनियनची माणसं अशी आहेत ज्यांनी 2019 तो MOU, ज्याला आपण आपलं मृत्यूपत्र म्हणतो, ते सह्या केले. उदयकुमार रमणकर कार्याध्यक्ष होते बेस्ट कामगार सेनेचे. आता स्वतःची तिकडनं हक्कल की स्वतःची युनियन, त्यांनी तो MOU बनवला, त्यांनी सह्या केल्या, त्यांनी ते एग्रीमेंट केलं. म्हणजे ज्यांनी आपलं मृत्यूपत्र सही केलं ते तिकडे आहे. अजून एक सुहास सामंत, परत त्यांना तिकडनं हकललं, ते अध्यक्ष होते, त्यांनीच तो मृत्यूपत्र सही केला. ते आपल्याला नाही देणार. नागे, त्यांच्या संघटनेने MOU वर सही केली, ते आपल्याला नाही देणार. मित्रांनो, आणि बेस्ट कामगार सेना खुद्द ज्यांनी आपलं आयुष्याची वाट लावली, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या लोकांनी आणले, ते आपल्याला नाही देणार. मी मित्रांनो जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की जे काही आपण मिळवतो ते लढल्याशिवाय आजपर्यंत दिलं नाही. 2007च्या लोकांना आपण 2019 मध्ये 20% मिळवले. त्याच्या आधी 2012 मध्ये रोसमेंनी त्यांना परमनन्सी दिली. किती लढा होता? एवढं सोपं होतं का? आणि आताही सोपं नाहीये मित्र. आणि जे म्हणतात ना की उपोषण करता, हे करता, ते करता, अरे तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल, कोणी तुमचा हात पकडलेला आहे? करा की. एकदा तरी दानत ठेवा की लढण्याची, की नेहमी फक्त पकपक करणार आहात, फक्त विरोधासाठी विरोध करत बसणार आहात. मित्रांनो, मी आज स्पष्ट सांगतो, तर शशांकरावच्या उपोषणाने मुद्दे सुटणार असतील, लोकांसमोर जाणार असेल, तर शशांकराव एकदा नाही 10दा उपोषणाला बसायला तयार आहे. कामगारांना न्याय मिळवून द्यायला तयार आहे. मित्रांनो, आपण 24 पर्यंत वाट बघणार, प्रयत्न करणार, फक्त वाट नाही. आणि म्हणून ज्या वेळेला सरकार आणि बाकी ठिकाणी प्रयत्न होतील, त्याच वेळेला कामगारांमध्ये सुस्ती येऊ नये. कामगारांमध्ये हे प्रश्न गेले पाहिजेत. यासाठी गेट मिटिंगा सुरू राहतील. मित्रांनो, आपण आपल्या अधिकारासाठी जर लढलो तर नक्कीच जिंकू. आणि मी तुम्हाला आज वादा करतो, जोपर्यंत आपले हे प्रश्न सुटत नाही, मग ते काय वेटलिस्टचे असतील, काय परमनंट कामगारांचे असतील, काय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे असतील, आपण लढणार. आणि मला विश्वास आहे की आपण एकजुटीने लढलो तर हे सर्व मुद्दे आपण सोडवू, आपले सर्व अधिकार घेऊ. याच विश्वासाने मी इथे थांबतो. जय हिंद.